नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज आपण मस्त असं वांग्याचं भरीत बघणार आहोत। भरीत हे सर्वांना तर माहितीच आहे, पण आपण आज हे भरीत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि मी माझ्या चॅनलवर भरीत सिरीज चालू केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अनेक भाज्यांचे छान असे भरीत कसे करायचे ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळलेलो असतो आणि त्याच भाजीला वेगळं स्वरूप देण्यासाठी मी तुमच्यासोबत मस्त असं भरीत सिरीज चालू केली आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक भाजीचं भरीत करून दाखवणार आहे। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण वांगी घेतलेली आहे। काळी वांगी या ठिकाणी मी वापरत आहे। तसेच भरीताची सफेद वांगे येत असतात, खानदेशी वांगे असतात ते खानदेशामध्ये मिळत असतात आणि आपल्या इकडेही ते सीझननुसार मिळतच असतात। पण आज आपण ह्या वांग्याचं भरीत बघणार आहोत। वांगी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मध्ये एक कट करून घ्यायचा आहे। वांगी ही किडीचे आहे का नाही एकदा चेक करायचे आहेत। त्यानंतर आपण गॅसवर जाळी ठेवून हे वांगे भाजून घेणार आहोत। वांगे हे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या गेले पाहिजे, म्हणजे आपलं भरीत हे छान असं मऊ लुसलुशीत तयार होईल। आपली वांगी ही छान अशी भाजून झालेली आहे। सगळीकडून मी वांगी छान अशी भाजून घेतली आहे। आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता आपण भरीतासाठी साहित्य बघून घेऊ। या ठिकाणी आपण 2 मोठे कांदे कट केलेले आहे, 1 टोमॅटो, कढीपत्ता, मिरची आणि लसूण घेतलेला आहे। मिरची आणि लसूण आपल्याला भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून मिरची ही जास्त तिखट लागणार नाहीत। आता आपण मिरची आणि लसूण भाजून घेऊ। आपली वांगी सोलून झालेली आहे। पूर्णपणे वरचं जळालेलं साल मी काढून टाकलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। मॅश करताना आपल्याला वांग हे चेकही करायचं आहे, यामध्ये अळी आहे का नाही ते एकदा आपण बघून घेणार आहोत। आणि वांगी मस्त अशी मॅश करून घेतलेली आहेत। त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। भरीताला तेल हे थोडं जास्तच लागतं। त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता याची आपण फोडणी करून घेणार आहोत। लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। भरीतामध्ये कांदा जेवढा जास्त असेल तेवढं भरीत खायला टेस्टी लागतं। आणि या ठिकाणी आपल्याला कांदा हा जास्त बारीक चिरायचा नाहीत। कांदा छान असा आपण गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेऊ। या ठिकाणी आपला कांदा हा बऱ्यापैकी परतल्या गेलेला आहे। आता आपण या ठिकाणी मिरची आणि लसूणची जी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे। तीही आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा धना जिरा पावडर, तसेच पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे। गरम मसाला घालणं ऑप्शनल आहे। हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण भरीत घालून वांग्याचं जे आपण मॅश करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो हा मी सुरुवातीला घातलेला नाही, टोमॅटो हा मी शेवट घालत आहे, म्हणजे तो जास्त मऊ पडणार नाहीत। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत।
चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आता आपण परत एकदा व्यवस्थित परतवून घेऊ. झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले हे एकजीव होतील. झाकण काढून परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि मॅगी मसाला या ठिकाणी आपण वापरत आहोत. लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतरच आपण मॅगी मसाला यामध्ये घालणार आहोत. 1 चमचा मॅगी मसाला या ठिकाणी मी घातलेला आहे. मॅगी मसाला घातल्याने आपल्या भरीताला मस्त अशी चटपटीत चव येते. तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि भरीत एकदा मिक्स करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपण हे गॅस बंद केल्यानंतर घातलेला आहे. आपलं भरीत हे तयार झालेलं आहे. मस्त असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. तर बघा, या ठिकाणी मस्त असं वांग्याचं भरीत, त्यासोबत टोमॅटो ऑमलेट आणि कांदा, मिरची तसेच चपाती असं पोटभरीचं जेवण आपलं तयार होतं. टोमॅटो ऑमलेटची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड ही लवकरच करणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवर भरीत सिरीजही चालू झालेली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.